तर जय शंभू मित्रांनो, माझं नाव आकाश लोंढे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे, लय दिवस झालं व्हिडिओच नाही बनवत राहू मी. आणि काय बनवू, सारखं सारखं पुण्यातच बनवतो ऐकत बनवू. पण हा लास्ट व्हिडिओ असणार पुण्यातला आपला. याच्यानंतर आपण पुण्याच्या बाहेरचेच व्हिडिओ बनवणार. चला तर मग निघतो आता. आज आपली ट्रिप असणार आहे मोमोज. वाव मोमोज जे तुम्ही खाता ना ते मोमोज. चला तर मग निघूया आता. वेअर हाऊसला जायचं आहे. इथलं एवढं भारी वातावरण सोडून हालूच वाटत नाही इथनं. काल रविवार होता, मस्त एन्जॉय केला. मटन बिटन खाल्लं आपलं दरवेळेसप्रमाणे, क्वार्टर बिटर. चला तर निघतो. हे टेम्पो आपला. बघा इथं वीट भट्टीचं काम चालू आहे. विटा थांबायचं. वीट भट्ट्या विलुप्त झाल्यात आता. पहिलं आहे का ते पुण्यात जाईन तिथं वीट भट्टी दिसायची. थोड्या दिवसांनी गायब होणार आहे सगळं. सकाळ सकाळ नाश्ता बिष्टा करून बाहेर आलं ना, कधी विमल खायला असं होतं. विमल लवर हाय पाहिजे, काय बी म्हणत. विमल शिवाय मजा नाही. रस्ता बघा कसला सायलेंट आहे, फुल कच्चा रस्ता आहे. काय झालंय, तिकडून रोडचं काम चालू आहे ना का घराकडं जायला, त्यामुळे आता ह्या रोडने यायला लागतंय. रोडचं काम बी असं चालू आहे. घातली 4 दिवस झाले, सिमेंट आपलं हे करून ठेवलंय तिथं कॉन्क्रीट. आता कधी काढतात काय माहिती. मित्रांनो आता डिझेल टाकून घेऊ. यातलं डिझेल टाका आलं की डायरेक्ट फुल करून घ्यायचं. परत लपडत नको 2-3 दिवस. लागलं बघा ट्राफिक तर 5वीलाच कोणलेलं आहे का. सकाळी घरातून बाहेर निघायचं मस्त आणि दिवसभर ट्राफिक मध्ये व्हायचा जायचं. त्याच्यामुळे 10 रुपयाची इच्छा होती डायरेक्ट. मित्रांनो आता आलो आपण इथं बर्गर घ्यायला आलोय. बर्गर म्हणजे कोणते माहिती ना तुम्हाला, ते काय म्हणतात त्याला, बर्गर खातो आपण, बन बर्गर. चला तुम्हाला दाखवतो. आता माल कसा टाकू गाडीत. किधर से आता ये? हाँ लखनऊ से. तुम भी उधर से आते हो क्या? नहीं, हम लोग इधर से ड्राइवर आते हैं बस. मैदा आहे ना, मैदा. हाँ भाई. हे बघा मित्रांनो, बन्स बनवायची भट्टी आहे. आता कामगार नाही, सकाळ सकाळ आलोय मी इथं. मैदा तयार होतो. ही भट्टी गरम वाफ मारते. दात मध्ये बर्गर खाऱ्या ठोस ठेवले जातात. आता बंद आहे तरी फुल गरम वाफ मारते. हे पीठ मळायची मशीन आहे. मैदा तर पॅकिंग होती सगळी. आतमध्ये केक बिक ठेवलेले, कुलूप लावलेले आहे का ते. हे बर्गरचे साचे, त्याच्यात बर्गर बनवले जाते आपले, बन्स बनवले जातात. आणि
आपले बर्गर ताजे. चला तर मित्रांनो, बन्स बिन्स टाकून झालेत आपली गाडीत. आता निघालोय कंपनीकडं. आता वाजले 10. कंपनीत जाता जाता वाजतील 11, पावणे 11 वाजेपर्यंत पोहोचल. हा नवले ब्रिज आहे मित्रांनो, मौत का दुसरा नाम. आपण या साईडने बघतोय. ॲक्सिडेंट तिकडनं याचा नाव होता. आत्ताचा ॲक्सिडेंट झाल्यापासून लोकांच्या गांडीवर काटे फुटायला लागल्यात. नवले ब्रिजचं नाव घेतलं की विषय काय माहितीये का, तिकडनं जेव्हा आपण कात्रज बोगदा क्रॉस करतो ना, तेव्हा लय तीव्र उतार आहे. आणि हे मोठ्या गाड्यावाले काय करतात, 10 टायर 12 टायर कंटेनरवाले थोडं डिझेल वाचवण्यासाठी ना गाडी न्यूट्रल करून सोडतात. म्हणजे गाडी न्यूट्रल केली ना, उतार आहे त्यांना वाटतं चालली, सनाटमध्ये गाडी निघते खाली. आणि खाली निघलं की नवले ब्रिजवर होऊन बसतंय ट्रॅफिक. मग ब्रेक लागत नाही, काहीच नाही. मग होतोय डायरेक्ट धिंगाणा. सावध्या आई घालू दे. त्याच्यावर केला आता 30चं स्पीडचं हे लावलंय नाही का, गन बिन बसवले तिथं स्पीड गन. आता बघू किती फरक पडतोय. काय तर म्हणतात भुताडकी येते. बस वाटतंय भुताडकीच असं भाई, एवढे ऍक्सिडेंट होतात तिथे. चला जाऊ. फायनली मित्रांनो पोचलोय कंपनीत. आता 11 वाजलेत. आता इथं मालाचा काय विषय बघायला लागेल पहिला. सोमवारचा दिवस आहे, आज माल बी तयार नसतो. चला बघू. चला तर मित्रांनो, माल तयार आहे का बघू. मग नितीन काय नाही बघ काका, जाऊ माल काढतो तुझा. अजून तयार नाही वे तयार आता होईल 10 मिनिटात. होतंय का. मोमोजचा काय विषय. मोमोज तयार आहे, फक्त व्हेजिटेबल राहिले. व्हेजिटेबल राहिले का. तरी पण किती वेळ लागतंय. 15-20 मिनिटामध्ये होऊन जाईल तुझा माल तयार. अरुण काय गडबड. काय नाही का रोटी गडबड झालेली आहे. माल दाखव मोमोजचा. हे बघ तुझा माल तयार आहे सगळा, इथं काढून ठेवलाय. आतमध्ये टेम्परेचर किती आहे रे. बघा मग मित्रांनो, फुल थंड वातावरण आहे. इथं उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या चिल्ड वातावरण असतंय. तरी पण आता टेम्परेचर कमी आहे जरा. चला बघू. गाडी लोड करायची तयारी. रवी काय दुखतंय, मुळ्यात दुखतंय रवी. हॅलो. बाथरूम वरून आल्यावर किती वेळ बसायला लागतो तुला साधारणतः. सगळं कव्हर होईल. अरे तोंड काय लपवतोय राव. जनजागृती करायची आपल्याला. गाडी भरून थांबलोय, आई घातली. 1 तास झालं थांबलोय, अजून शिपमेंट राहिलंय, पेपर नाही दिले. हे असंच टाइमपास करतात ते लोक. ते लोक म्हणजे मॅनेजर, बाकी सगळी पब्लिक आपली. चला तर मित्रांनो, पेपर भेटलेले आपल्याला. निघू आता. रोडचं काम जोरात चालू आहे मित्रांनो, बापदेव घाटात. आणि रोड आता मोठा बी होणार आहे, त्यामुळे आता जेजुरीला जायला काही टेन्शन नाही. फुल फापडाचे फापडा रोड, सनाड जायचं भाई. पोचलोय मित्रांनो फायनली आपण पहिल्या स्टोअरला. रिबिका मॉलच्या इथं आलोय. चला तर मित्रांनो, पहिली डिलिव्हरी झालेली आहे. आता सगळ्या डिलिव्हरी काही दाखवत नाही भागणार मी. अजून आहे 2-4 डिलिव्हरी. हो आता जाऊ, वैताग आलाय मला आता. चला मित्रांनो, हा पुणे सोलापूर रोड आहे.
फातिमा नगर चौक आहे नाही का, दुसरी डिलेवरी इथे आपल्या पुढं 93 ॲव्हेन्यू मॉलला आहे. ट्रॅफिक तर आहे बरं का, पण दुपारमुळं काही एवढं ट्रॅफिक नाही जाणवणार. दुसरी डिलेवरी या मॉलमध्ये. खाली आहे ना मित्रांनो, झाली आपली दुसरी डिलेवरी पण. डिलेवरीच्या नावाने मला एक विषय आठवला. आमची इथे एक म्हातारी होती, म्हणजे आमची घरमालकीन होती तिने मला एकदा काय विचारलं, अरे म्हणलं तू कामाला कुठं जातो? म्हणलं नाणे मी डिलेवरी बॉय डिलेवरी करायला जातो, डिलेवरीच्या कामाला जातो. ती मला काय म्हणते, बाळात पण करायला जातो का? म्हणलं आता जर इथपर्यंत जर हा कोण व्हिडिओ बघत असेल ना, तुम्हाला फक्त एक सांगा, डिलेवरीला मराठीमध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. चालतंय मित्रांनो, हा जंगली मार्ग रोड आहे. 40 वर्षात कधीच नाही खड्डा पडलेला रोड आहे. आणि रोड खरंच आहे तसा, गाड्या अजिबात हालत नाही, डोलत नाही, एकदम खतरनाक. सिस्टीम भारी बनवली या रोडची, काय बी म्हणा. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये. चला तर पोहोचलो आपण तिसऱ्या स्टोअरला, नाही का? तर मित्रांनो, फायनली आपल्या डिलिव्हऱ्या संपल्यात. आता चाललोय घरी. चला तर निघू. असं आहे PCMC नाथ खुळा आहे का नाही भाई? तर मित्रांनो, फायनली आलो भाई आपण. सुपर वाटतं. थांबलो होतो एका जागी, मित्र भेटला होता भाई. आता वाजलं 10 वाजले. कसं वाटतं भाई इथं? मस्त वाटतं का? सुकून आहे भाई, सुकून. दिवसभर करून बरं वाटतं असं. हे बघ, ह्याच एरियात राहिलं माझी. ते मला असं लोकेशन पाहिजे पाहिजे. बाय. संपला आपला विषय बा. बेटा ठेवू का? बाय बाय.